आणि आता झालंय असं, जोड्या उरलेल्या आहेत 2, चिठ्ठ्या पण उरलेल्या आहेत 2. तेव्हा आता बघायचंय परीक्षक कुठली चिठ्ठी निवडणार, कुणाला इकडे परफॉर्म करावं लागणार आणि मग त्यानंतर काय होणार हो. राहिलेल्या जोडीला कंपल्सरी चॅलेंज करावं लागणार? नाही 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 नाही, त्यांच्याकडे ऑप्शन आहे ना, त्यांनी चॅलेंज नाही केलं तरी चालू शकतं. पण मग ते ठरणार या परफॉर्मन्स नंतर. तेव्हा आता बघूयात परीक्षक कुठली चिठ्ठी निवडतात. मंगेश देसाई आणि पल्लवी वाघ. या तुमचा पुरा योग. असं म्हणतात राजकारणी माणूस काही सुद्धा करू शकतो. तर आता इथे येणार आहेत एक आमदारीण बाई, ज्या मृत्यूनंतर जाऊन पोहोचल्यात स्वर्गामध्ये. आता बघूयात तिकडे कुठलं राजकारण करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश देसाई आणि पल्लवी वाघ. हुल्लाला 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 हो गई. छुनाना 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 अब मैं जवा हो गई. अब मैं जवा हो गई. अब मैं जवा हो गई. फार बरं वाटलं, फार बरं वाटलं, मला फार बरं वाटलं. चला सर, ते शेवटी मला एकदा अप्सरेबरोबर नृत्य करायला मिळालं. एक मिनिट, मी अप्सरा नाहीये, कळलं का? मी आहे मला जवळ कर. आता माझ्यात ताकद नाही. काय रे देवा, जेव्हा मला दात होते तेव्हा हे चणे नव्हते, आता चणे आहेत तर दात नाही. प्रयत्न करावा म्हणलं तर मनात विचार आला तरी सुद्धा पचत नाही. तरी सुद्धा एकदा प्रयत्न करून बघूया. हुल्लाला 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 हुल 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 हुल. लवकर 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 लवकर. काय काय चाललंय काय तुमचं? हा, जरा तेवढाच प्रयत्न करून बघत होतो. काय तुम्हीच म्हणालात ना, मला जवळ कर. अहो, ते माझं नाव आहे, आमदार मधुमती लालजी जवळकर. हत्तीच्या मारी म्हणजे पुन्हा तेच आपलं नेहमीचं काम. बर, तुमचा नंबर सांगा. 99 बर, मृत्यूचं कारण. कोणाच्या मृत्यूचं कारण? इथं सगळ्यात म्हातारा कोण दिसतो? तुम्ही. मग तुमच्या मृत्यूचं कारण सांगा. हा स्वर्ग आहे, मैं चंद्रगुप्त. काय? मैं चित्रगुप्त हूँ. जून चित्रगुप्त हूँ. जुलाई चित्रगुप्त हूँ. अगस्त चित्रगुप्त हूँ. मैं 365 दिन चित्रगुप्त हूँ. हाय अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. आता पटकन पक्षाचं नाव सांगा. पितृपक्षातला माझा जन्म आहे, पण तसा मी पक्ष मानत नाही. म्हणजे अपक्ष आहात. तरीच मी केव्हाचा विचार करतेय, तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं ना प्रमोशन करताय. त्याच्यासाठी तुम्ही हे सगळे कपडे घातले हो की नाही, सीडी बनवताय. तुम्हाला माहितीये का, आमच्या प्रचाराचं असं सॉलिड गाणं तयार झालंय की नाही, ऐकाल का तुम्ही? जिंकेना 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 जिंकेना. बाई 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 बाई, थांब 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 थांब. असली गाणी इकडे चालत नाहीत. इकडे वेगळीच गाणी असतात. कुठली? जीव घे ना 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 जीव घे ना. असं इंद्रदेव यमराजाला सांगतात आणि यमराज मला सांगतात मी चित्रगुप्त आहे आणि तुम्ही मृत आहात. म्हणजे मी स्वर्गवासी झाले? मी 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 ना तुमच्या पाया पडते, प्लीज मला जरा एकदा खाली सोडाव. काय झालं माहितीये का, आमदारकीचं तिकीट मिळालंय हो मला. हो, प्रचार करायचा, निवडणूक जिंकायची. प्लीज मला खाली. नाही नाही नाही, तुम्हाला असं खाली आम्हाला तर पाठवता नाही येणार. बरं काय ना, ते आपल्यामध्ये मिटवून टाका. चला पटापट. काय घेणार तुम्ही? खोका, पेटी, किती घेणार? भ्रष्टाचार स्वर्गात, भ्रष्टाचार शक्य नाही, शक्य नाही. काय काय पगार काय हो तुमचा? खाऊन पिऊन वर्षाकाठी मला 2 पितांबर आणि 2 मोजड्या मिळतात. हे म्हणजे कसं झालं माहितीये का तुम्हाला, ढगात राहून सुद्धा पावसाशी वैर केल्यावर काय? अन्याय आहे हा, खूप मोठा अन्याय आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. कोण कोण बॉस कोण आहे तुमचा? बोला. अहो, इंद्रदेव इंद्रदेव अख्खा स्वर्ग चालवतात. ते तिकडे महालात बसलेले असतात. म्हणजे ऑफिसात येत नाही? तुम्हाला काय सांगू बाई, 2-2 वर्ष इकडे फिरकत नाही. त्यांना नाद लागलाय ना. मेनका, उर्वशी, रंभा सगळ्यांची नृत्य बघत तिथे बसलेले असतात. हा तर फारच अन्याय आहे हो. नाही, तुम्ही ना भिडलं पाहिजे. पोरींना आता माझ्या ताकद नाही 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 नाही, इंद्राला भिडलं पाहिजे. कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे ते? बरं मला एक सांगा, पोरं किती आहेत तुम्हाला? 1. त्यांना? नाही. सॉरी.
तो मुलगा 12 वर्षाचा आहे. अहो, काय म्हणजे तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली आहेत? 60 वर्ष झाली. एवढ्या वर्षानंतर तुम्हाला एक मुलगा? आता काय करणार बाई, म्हणजे लोकांच्या मृत्यूची यादी, त्यांचा हिशोब ठेवता ठेवता आपल्यालाही कोणाला तरी जन्माला घालायचं असतं हेच विसरलो मी. वा, तुमचा मुलगा काय शाळेत बिळेत जातो ना? शाळा बिळा काय नाही, तो तिकडे नोकरीला आहे इंद्रदेवाकडे. म्हणजे बालमजुरी? हो, गुन्हा आहे हा खूप मोठा. हो, काय तुमच्या राज्यात काय चाललंय काय? हा, तुम्हाला PF मिळत नाही, तुमच्यावर एवढा अन्याय होतोय, साधं मनोरंजनही तुमचं होत नाही काय? किती तास काम करता तुम्ही? 24 तास काम करावं लागतं ना. 8 तासाच्या वर 1 मिनिट सुद्धा कोणी काम करायचं नाही. मग सरकारचा नियम आहे तो. काय सांगताय काय? बरं, किती काम करायचं तुमच्याकडे मला सांगा. 4-5 हजार तर नक्की असतील. एक काम करा, सगळ्यांना गोळा करा. एक युनियन स्थापन करूयात आपण. युनियन? नाही, युनियन नको. इंद्रदेवाला कळलं तर तो मागणी बाण घालेल ना माझ्या घशात. त्याला काही कळत नाही. आपण काय करायचं माहिती का, त्याच्या महालावरतीच ना एक मोर्चा टाकायचा आणि जाळून टाकायचं सगळं काही. नाही, असं करता येणार नाही. मला इंद्रदेवाशी प्रतारणा करता येणार नाही. तेही जर आपल्याच्याने जमलं नाही ना, तर मग उपोषण करावं लागेल. भाई, तुम्ही माझ्यासाठी उपोषण करणार? अन्याय कोण सहन करताय? मी सहन करतोय. मग उपोषण कोण करणार? मीच करायचं. मग? अहो, माझ्यात आता ताकद नाही. उपोषण करावं लागेल. हे बघा, एकदा का सगळं आपल्या हातात आलं की नाही, मी तुम्हाला कुबेर करणार. आता अजिबात वेळ नाही घालवायचं, लगेच लागायचं, कामाला लागायचं. चला. बरं, तेवढं ते कुबेर करण्याचं लक्षात ठेवणार ना. ते बघ. चला. बघा, बरं वाटतंय. पाहिलं कोठारे साहेब, राजकारणी माणूस कुठेही गेला तर राजकारणच खेळणार. पृथ्वी हादरवली, आता स्वर्ग हादरवणार. स्वर्गातलं राजकारण तर तुम्ही केलं, पण आता बघायचं की तुऱ्यांच्या राजकारणामध्ये तुम्ही कुठवर पोहोचलेले आहात. स्वप्नील सर. मंगेश आणि पल्लवी, तुमचं या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत. मला बेसिकली असं वाटतं की ह्युमर थोडासा कमी झाला. कधी कधी असं होतं, आणि इट हॅपन्स टू द बेस्ट ऑफ अस, की तो सूर करेक्ट लागत नाही. तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला दोघांना मनपूर्वक शुभेच्छा. महेश सर. मला असं वाटतं का ते ह्युमर जे लॅग झालं ते कुठेतरी स्क्रिप्टमध्ये नव्हतं, आणि ते जर तुम्हाला थोडं जरी ह्याच्यापेक्षा चांगलं स्क्रिप्ट मिळालं तर यू विल रिअली ब्लो दिस प्लेस अपार्ट. आय विश यू ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 8.5. महेश सर सेम 8.5 गुण मिळालेले आहेत.